कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगितसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोडी त्यासी कामा तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगतिये तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजते जपुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरे वंदू सारजा जे चतुर्णनांची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते सज्जन तया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जन तया माझे दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणवणे आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो जिथे वाढलो मी नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पाविजत झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामी विठाला कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगितसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा वैदिक सिद्धांत शोधक
सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक आणि पंढरी पथ साधक वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत आणि कृतरुणी भगवंत अक्षय तनुगात्र महासत्पात्र परम पवित्र आणि बोलोबा पुत्र असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील सुंदर असा हा 4 चरणांचा सरळपंथी असा अभंग आहे. आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय देवाबरोबर संवाद साधतात. विठाला या अभंगावरती काही क्रमशः असं चिंतन आरंभित करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे राजे योग्याची माऊली अलंकापूर निवासी संजीवन समाधिस्थ विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय त्याचबरोबर स्वानंद सुख निवासी सद्गुरु ब्रह्मविद वरिष्ठ कलियुगातील प्रति विष्माचारी आणि भगवान शंकराचा अवतार असणारे श्री संत सद्गुरु वामनभाऊ महाराज ऐश्वर्य संपन्न भगवान महाविष्णूचा अवतार असणारे राष्ट्रसंत भगवान बाबा खंडूजी बाबा अशा थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पवित्र झालेल्या या भूमीमध्ये त्यांच्याच आशीर्वादाने आणि गहिनीनाथ गडाचे विद्यमान महंत श्री गुरु पूजनीय विठ्ठल महाराज शास्त्री गुरुवर्य बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि कुशल अशा प्रेरणेने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षीचं या सप्ताहाचं 27वं वर्ष आहे. आणि 27व्या वर्षातील आजचा हा 3रा दिवस आहे. आणि 3ऱ्या दिवसाच्या संध्याकाळच्या कीर्तन सत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. 27 वर्ष म्हणजे 2 तप पूर्ण होऊन रौप्य महोत्सव 2 वर्षापूर्वीच आपल्या या नाम यज्ञाचा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ही वाटचाल संपत नाही, ही आता पुढाशी चालू राहणार आहे. आता आपल्याला आस लागलेली आहे 3रं तप त्या ठिकाणी पूर्ण होऊन परत 4 तप पूर्ण झाल्याच्या नंतर 50वं वर्ष सुवर्ण महोत्सव आहे का नाही. त्याच्यानंतर तिथं पूर्णविरामी असं नाही, 75वा अमृत महोत्सव, पुढे 100 वर्ष झाल्याच्या नंतर काय शताब्दी महोत्सव. मी आज भाऊ बाबांच्या चरणी एकच प्रार्थना करील की या सप्ताहाची शताब्दी पाहण्याचं महत् भाग्य माझ्या सहित आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं. याच्या पाठीमाग 2 भाव आहेत. पहिला भाव असा आहे की तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता हा सोहळा चालू राहावा एक. आणि दुसरी भावना अशी आहे की शताब्दी पाहण्याचं महत् भाग्य आपल्याला मिळावं म्हणजे तेवढं आयुष्य आपल्याला मिळावं. तोपर्यंत कोरोना सारखी एखादी लाट येऊ नये. आणि म्हणून आपल्या या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी महाराष्ट्राचं संपूर्ण भजन वैभव आपल्या गावामध्ये 7 दिवस त्या ठिकाणी असतं. त्यामध्ये गहिनीनाथ गडाचे मानाचे विनेकरी हरिभक्त परायण मोहन बाबा आहेत. त्याचबरोबर गहिनीनाथ गडाच्या भाऊच्या फडाची गान कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे पाहितलं जातं असे गहिनीनाथ दादा आघाव. त्याचबरोबर तारकेश्वर गडाचे विनेकरी अक्षय महाराज आहेत. त्याचबरोबर संगीत विशारद आमचे दत्ता महाराज चव्हाण आहेत. मृदुंगाच्या बाबतीमध्ये काय बोलावं असा प्रश्न मला नाही, काय बोलावं असा प्रश्न आहे. आपल्याच गावचे सुपुत्र माझे परमस्नेही परममित्र मृदुंग अलंकार परशुराम महाराज, त्याचबरोबर आमचे मृदुंग विशारद सुशांत महाराज आहेत. आपल्याच गावातील चौबदार आहेत, पेटी मास्तर आहेत. सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. त्याचबरोबर परशुराम महाराजांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी आणि गावातील संत वामनभाऊ भजनी मंडळ, त्याचबरोबर आपल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक आपल्याच गावचं रत्न हरिभक्त परायण भास्कर महाराज आहेत. त्याचबरोबर चांगल्या प्रकारची उपस्थिती आहे. आज एवढा मोठा पाऊस आला, खऱ्या अर्थानं आपला हा सप्ताह पहिला पावसाळ्यात होता.
आणि पावसाला वैतागून उन्हाळ्यात आणला. पण पाऊस म्हणला असं आहे का, तुम्ही तुमच्या सवडीव काढला का? बरं बरं, मी बी तेव्हाच येतो ना. कारण भगवंताचे एक वचन आपल्याला सांगून जाईल. भगवान म्हणतात यज्ञात भवंती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवः. ऋतू कोणताही असो, पण भगवान म्हणतात यज्ञ जर त्या ठिकाणी सफल झाला तर तिथं पाऊस 100% येतोच. याच्यावरून आपण हे कळून घ्यायचं की आपला हा नाम यज्ञ सफल झाला म्हणून भर उन्हाळ्यात पाऊस आला, ठीक आहे ना. आणि म्हणून चांगल्या प्रकारची उपस्थिती आहे. तरुण मंडळी आहेत, पुरुष वर्ग, आमच्या माता भगिनी आहेत. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे. जगद्गुरु तुकोबारायांचा गोड असा 4 चरणाचा अभंग आज आपल्या समोर चिंतनात घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाबरोबर संवाद साधतात. संवाद म्हणजे बोलणं, की ज्या बोलण्यामध्ये एक व्यक्तींनी किंवा 2 व्यक्तींनी किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन केलेलं बोलणं, त्याचं नाव आहे संवाद. आणि बोलणं फक्त संवादामध्येच असतं असं नाही. बोलणं हे विवादामध्येही असतं आणि बोलणं हे वादामध्येही असतं. परंतु वाद वेगळा, विवाद वेगळा आणि संवाद वेगळा. आणि संवाद करण्यासाठी अनेक माणसं लागतात असंही काही नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपण एकटे जरी शेतामध्ये एकांतात असू तरी त्या एकट्या व्यक्तीचा सुद्धा संवाद चालतो. कोणाबरोबर? तुका म्हणे होय मनाशी संवाद आणि आपणाची वाद आपणाशी. पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताबरोबर संवाद साधतात, भगवंताबरोबर संवाद करतात. आता या अभंगाची भूमिका आपल्या समोर मांडतो. संपूर्ण विश्वाला आकलन शक्ती देणाऱ्या ईश्वरानं स्वतःचं स्वरूप मात्र या क्षणापर्यंत अनाकलनीय ठेवलेलं आहे. आणि त्याच ईश्वरी सत्तेला आणखीन एक गोष्ट अनाकलनीय आहे. ती कोणती गोष्ट अनाकलनीय असेल तर त्याच सत्तेला आपलं नाव किती श्रेष्ठ आहे ही गोष्ट अनाकलनीय आहे. आणि त्याच्याच संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताबरोबर संवाद साधतात. आजपर्यंत त्याच सत्तेला जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही असं नाही. अनेकांनी त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, पण बऱ्याच जणांची ताकद कमी पडली. त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्यातलं मोठं नाव सांगतो ते आहे वेदाचं. वेद त्याला जाणण्यासाठी गेला, पण वेदानं मौन धारण केलं. नाथ महाराज म्हणतात वेद जाणो केला पुढे मौनावा, वेद जाणू गेला पुढे मौनावा. प्राप्त कैसे. नाथ महाराज सांगतात वेदाने त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, पण वेदानं मौन धारण केलं. हो, अर्थात तो वेदाला आकलन झाला नाही, कळाला नाही, है का नाही. वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. महाराज म्हणतात वेदाला तर काही विचारूच नका, है का नाही. पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. शेषसिनला झाल्या सहस्र जिभा, शेषसिनला झाल्या सहस्र जिभा. देव काहो विटेवरी उभा, देव काहो विटेवरी उभा. T20चा जमाना आहे, कधी आपल्याकडे कॅच येईल सांगता येत नाही, म्हणून सावध राहायचं.
म्हणजे कमी चेंडू मध्ये जास्त रन काढायचे, कमी वेळेत आहे का नाही, प्रमाण भरपूर मानायचे. पण T20 सारखे काय म्हणतात महाराज, शेषाने त्याची स्तुती गाण्याचा प्रयत्न केला, पण शेष म्हणजे सर्प, त्याची जीभ फाटली. नाही तर पूर्वी सर्प जातीला एकच जीभ होती, त्याचं वर्णन करायला गेलं तिथून पुढे अनेक जीभा झाल्या. आणि असं काही समजायचं कारण नाही, फक्त सापालाच अनेक जीभा असतात. अशा प्रकारची माणसं सुद्धा असू शकतात जी एकाच टाइमला एकाच विषयावर दोन ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं मत मांडू शकतात. पण प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पुरावा मी आपल्याला देतो ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबाराय सांगतात, कारण ज्ञानोबारायांच्या ओवीचा जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत मुद्दा पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. कारण वक्त्याच्या बोलण्याला कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा, आणि जर वक्त्याच्या बोलण्याला पुरावा नसेल तर महाराज जीता पुरावा. आणि हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला सांगतो पुरावा ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, कीर्तन थोडस 5G मध्ये ऐकायचं. जेथ शंभूचे तपनपुरी देवी लक्ष्मीचे थोरपण नसरे तैसे प्राकृत हेंदरे केवी जाणवला. ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. असं गोंजारतात अगोदर, शब्द कठीण असतात, फक्त प्रेमानं सांगतात. शंभूची तपश्चर्या कमी पडली, लक्ष्मीचं त्या ठिकाणी थोरपण सरलं नाही, तैसे प्राकृत हेंद्रे. ही ज्ञानोबा मग मी हेंद्र्यांना कुठे समजत असतं का, केवी जाणवलं आहे. ज्ञानोबा म्हणतात ते जीव जंतुशी केवी कळे तेथील प्रमाण नेनवे वेदांशी. जे जीव जंतुशी केवी न कळे त्यांना सुद्धा तो आकलन झाला नाही, इतका तो अनाकलनीय आहे. आणि एवढ्या अनाकलनीय असलेल्या देवाबरोबर तुकोबाराय संवाद साधतात. आणि संवाद साधताना तुकोबाराय देवाला म्हणतात की देवा तुला काही कळत नाही. मोहन बाबा, हा अभंग इतका सोपा नाही जितका वाटतो, किंवा हे वाक्य सुद्धा इतकं सोपं नाही जितकं वाटतं. या वाक्यामागची गांभीर्यता जर आपल्याला कळून घ्यायची असेल तर उद्या बोलता बोलता एखाद्याला तुम्ही बोलून पहा, त्याला म्हणायचं ए तू गप, तुला काही कळत नाही. तो नाही तुमच्या अंगावर धावून आला तर तिथून पुढे मला काही कळत नाही, तुला शहाणा लागून गेला का. म्हणजे हे वाक्य इतकं सोपं नाही. याच्यातली तुम्हाला सायकोलॉजी सांगतो. सायकोलॉजी म्हणजे काय, मानसशास्त्र. साहित्यामध्ये मानसशास्त्र खूप विस्तारानं आलेलं आहे. याच्यातलं सायकोलॉजी अशी आहे, त्याला कळत नाही म्हणूनच तो मान्य करत नाही. कदाचित कळाला असतं तर मान्य केलं असतं. काही माणसांना काहीच कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हे सुद्धा. ऐका, अजून पुढे जाऊन सांगतो, काहीही न कळणं हा जीवनातला दोष नाहीये. काय, काहीही न कळणं हा जीवनातला दोष नाहीये, परंतु काहीही न कळणं आणि हेही न कळणं हा मात्र 100% दोष आहे. म्हणून कमीत कमी माणसाला एवढं तरी कळावं आपल्याला काय कळत नाही हे. आपलं ज्ञानच किती सामान्य हो. आपण कुठून आलो हे कळत नाही, करतोय काय हे कळत नाही, करायला काय पाहिजे हे कळत नाही, जायचंय कुठं हे सुद्धा कळत नाही. आपण अतिशय दुरून आलेलो. आता सध्या मी दुरून नाही, मी इथलाच आहे. पण महाराज म्हणतात दुरोनी आलो मी का, दुःख झाले दारुण. दारुण नाही, दारुण दुःख झाले. बरं ठीक आहे, इथं येण्याचं काय कारण, या वया येत वरी होते हेची कारण असे का नाही हो. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, हे कारण आहे. साधा प्रश्न आपल्याला विचारतो, मला सांगा आपण देशी आहोत का परदेशी. होय नाही, माळकरी नका बोलू. आणि जे माळकरी असून देशी असतील ते बोला. मग असं थोडं आहे, काही माळकरी असून सुद्धा देशी आहेत. देशी म्हणजे काय, समजा गावातल्या गावात जर आपली व्यवस्था झाली तर आपण कोण. आणि गाव सोडून जर समजा हायवेवर 500 मीटर जर आत जावं लागलं तर आपण कोण, परदेशी. हे नाही सांगायचं मला, ऐका, आपण परदेशीच आहोत. अंतकाळी मी परदेशी आईशे जानोनी मानसी. जाऊ द्या, तुमच्या पाठांतरातले अभंग सांगतो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, असं म्हणायचं होतं मला.
बोल तिकडे जाऊ नका दादा, फक्त स्वर बदललाय बर का. असे अभंग आमच्या लय पाठीत मला. जब हम पैदा हुए हम रोए जगह से, ऐसी करनी कर चलो हम हसे जगह रोए. कबीर महाराज म्हणतात. हे सांगायचं होतं मला. आपण परदेशीच आहोत. हो, अंतकाळी मी परदेशी. तुकोबाराय सांगतात आपलं या ठिकाणी काहीच नाही. आपलं या ठिकाणी काही नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मला सांगा, आपण आपल्या जीवन जगण्याच्या पाठीमागं आपलं नेमकं साध्य काय आहे? एखाद्याला जर विचारलं, जोपर्यंत विद्यार्थी अवस्था आहे तोपर्यंत तो सांगेल मला आता अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, अभ्यास कशासाठी? परीक्षा द्यायची, चांगले मार्क्स मला मिळाले पाहिजे. ठीक आहे, मार्क मिळाले कशासाठी? मला चांगली नोकरी लागली पाहिजे, जॉब लागला पाहिजे. ठीक आहे, लागली नोकरी कशासाठी? नोकरीचे तसे दोन फायदे आहेत. नोकरीचा पहिला फायदा आहे, नोकरी लागली की लग्न लवकर होतं. आणि दुसरा फायदा आहे, नोकरी लागल्यानंतर पैसे मिळतात. ठीक आहे, नोकरी लागली, लग्न झालं, पैसे मिळाले, मग पैसे कशासाठी? त्याचं काय करायचं? असं हुशार तर उत्तर देईल, महाराज जगण्यासाठी पैसा लागतो. आणि खरंच लागतो. सध्याच्या काळामध्ये ज्याला चांगलं जीवन जगायचंय, पैसा फार गरजेचा आहे. पैसा म्हणजे माणसाचा श्वास झालाय. जसं श्वासाशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही, तसं जगामध्ये चांगलं जगण्यासाठी पैशाशिवाय माणूस चांगलं जीवन जगू शकत नाही. आता श्वासाशिवाय जिवंत राहू शकत नाहीये, खरं आहे. मग याचा अर्थ भगवंताने आयुष्य फक्त श्वास घ्यायलाच दिलंय का? विचारलं काय करतो? श्वास घेतोय. सकाळी काय करणार? श्वास. दुपारी श्वास, संध्याकाळी श्वास, उद्या श्वास घेणारे. म्हणजे श्वासाशिवाय जगू शकत नाहीये, खरं आहे. पण याचा अर्थ भगवंतानी हा देहन हे आयुष्य फक्त श्वास घेण्यासाठी दिलं नाही. तसं पैशाशिवाय जगू शकत नाही हे खरं आहे. पैसा महत्वाचा आहे. हो, पैसा म्हणजे काही देव नाही दादा, पैसा म्हणजे देव नाही, पण पैसा देवापेक्षा कमी नाही. जगण्यासाठी पैसा लागतो. आणि त्याच्या पुढचा त्याला प्रश्न विचारा, मग जगायचं कशासाठी? मग मात्र माणूस निरुत्तर होतो. का? 80 वर्षाच्या मुलांना अजून नेमकं कळना नेमकं कशासाठी जगायचंय. पण संत महात्मे आपलं साध्य ठरवून आलेले आहेत. तुकोबारांना विचारलं तुमच्या जीवनातलं साध्य काय आहे? तुकोबाराय लगेच सांगून टाकले. त्यांच्या जीवनातलं साध्य आहे. आपण आपल्या जगण्याच्या पाठीमागचं आणखीन साध्य ठरवलेलं नाही. कदाचित आपण साधनाला साध्य समजतो, पण एक लक्षात घ्या, जीवनामध्ये अगोदर साध्य ठरवा आणि मग त्या साध्याकडे जाण्यासाठी जे काही साधन आहेत त्याचा अवलंब करा आणि मग ते साध्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. परमार्थ हे सुद्धा साधन आहे, साध्य नाही. परमार्थ शब्दाचा अर्थ काय माहितीये का? परम अधिक अर्थ इति नाम परमार्थ. परम शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ, अर्थनाम प्राप्ती, श्रेष्ठाची प्राप्ती, इति नाम परमार्थ. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजेच काय करणे? परमार्थ करणे. लक्षात घ्या. काही काहीला परमार्थ आवडत नाही. परमार्थ आवडत नाही, मग दोष परमार्थाचा आहे का? दोष परमार्थाचा आहे का? मला सांगा, आकाशातल्या चांदण्या कशा आहेत? निळ्या आहेत का लाल? होय, आकाशातल्या चांदण्या कशा आहेत? निळ्या आहेत का लाल? हा, निळ्या बी नाही आणि लाल बी नाही. कशा आहेत? पांढऱ्या आहेत. पण त्या पांढऱ्या असलेल्या चांदण्या काही काही माणसाला पिवळ्या दिसतात. कोणाला? ज्याला कावीळ झालेला आहे त्याला. आता मला सांगा, दोष चांदण्याचा आहे का याचे डोळे धाडाचे नाहीत? हा, डोळे नीट नाहीत ना, चांदण्याचा काय दोष? दुधाची चव कशी आहे? तिखट का खारट? म्हणून म्हणलं सावध राहा आणि थोडं फायोजित कीर्तन आहे का. दुधाची चव तिखटही नाही, खारटही नाही. ज्ञानोबा सांगतात गोड आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पण पवित्र आणि गोड असलेलं दूध सुद्धा काही काही माणसांना कडू लागतंय. कोणाला? ज्याच्या अंगात भरपूर ताप आलेला आहे त्याला कसं लागतं? कडू लागतं. तुकोबाराय म्हणतात, जे विनमज्वरे तापले शरीर, तापले शरीर, जे विनमज्वरे तापले शरीर, तापले शरीर,
आपले शरीर तया लागे क्षीर विषतुल्य. क्षीर शब्दाचा अर्थ आहे दूध. शरीर तापल्याच्या नंतर दूध कडू लागतं. मग दोष दुधाचा आहे का खाणाऱ्याचा आहे? तसं काही काहीला परमार्थ आवडत नाही, मग दोष परमार्थाचा आहे का? हा दोष आपल्यात आहे, कारण विषय विकाराच्या संगतीत गेल्याचा तो परिणाम आहे का नाही. विषय निंबितो बहुगोडी आला, भजन गुळतो मज कडू झाला, वित्त हानीचा गळा फेडू आला, असत्य अशुद्धाच्या येताती गराळा. ओ लोभ सर्प डंकला करू काय, लोभ सर्प डंकला करू काय, लोभ सर्प डंकला करू काय, लोभ सर्प डंकला करू काय. महाराज काय म्हणतात? साप चावलाय, पण कोणता? लोभ नावाचा. लोभ सर्प डंकला करू काय. लोभ हा काय? विकार आहे, आणि विषय विकाराच्या संगतीत गेल्याचा तो परिणाम आहे. मी माझ्या कीर्तनामध्ये 2 उदाहरणं अर्ध्या मिनिटाची आहेत. प्रत्येक कीर्तनात मी सांगतो विषयाचं बंधन कसं आणि विकाराचं बंधन कसं असतं. कदाचित तुम्ही ऐकलं असेल तरीही सांगतो. विषयाच्या बंधन असेल फक्त एक ज्ञानोबाराची ओवीन अर्ध्या मिनिटाचा दृष्टांत. चला कल्पना करा, तुम्ही असं रस्त्याने जात आहात आणि रस्त्याने जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक रामाची मूर्ती पडलेली दिसली आणि डाव्या बाजूला एक रावणाची मूर्ती पडलेली दिसली. पटकन आपण अगोदर कोणती मूर्ती उचलून घेऊ? रामाची. साहजिकच का? प्रभू रामचंद्र आपलं दैवत आहे. आपल्या दैवताची मूर्ती अशी रस्त्यावर पडू देणं आपल्याला शोभा देणार नाही, म्हणून आपण ती मूर्ती पटकन उचलून घेऊ. पण पुढं आहे का? रामाची मूर्ती ही पितळाची आहे आणि रावणाची मात्र सोन्याची आहे. आता काय करतात तुम्ही? जरी म्हणता आम्ही रामाची घेऊन जाऊ, पण आतमधून लोभ नावाचा विकार हाका मारील, अरे बेटा इसकी काय 92,000 रुपये तोळा आहे, 4.5 किलो मूर्तीचं वजन आहे. आता पुढचा हिशोब घरी गेल्यावर करा. म्हणजे अंतकरणातला लोभ आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. लोभ नावाचा विकार काय झाला? जागा झाला. ज्या त्या प्रसंगाला हे विकार जागे होत असतात. आणि विषयाचं असंच आहे. हे झालं तुमचं आमचं. आता महिला मंडळासाठी विचारतो पा. महिला मंडळ इकडे माझ्याकडे पा. माझ्या गळ्यामध्ये हे काय दिसतंय तुम्हाला? हा माळ आहे. आता मला सांगा, माझ्या गळ्यातल्या ह्या माळी, ही जी माळ आहे ही कशाची आहे? बोला बोला, कशाची आहे? हा तुळशीची. आता मला सांगा, माझ्या गळ्यातली तुळशीची माळ पवित्र आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? काय पवित्र आहे? हा माळ पवित्र आहे हे सगळ्यांना मान्य आहे ना? का नाही? सगळ्याला मान्य आहे ना? मग एक काम करा, पवित्र असलेली माळ तुम्हाला घेऊन जा, तुमच्या गळ्यातलं सोनं इथं आणून द्या. चालन का? राहू द्या मावशी, खाली बसा. कीर्तन संपल्यावर या. माग नका पाहू, कुणी येणार नाही. ज्ञानोबाराची एकच ओवी आहे, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. काळापेक्षा आताचा काळ परमार्थाला चांगला आहे का वाईट आहे? हा चांगला आहे का नाही? मला सांगा, पहिल्या काळामध्ये खायला मिळत नव्हतं म्हणून माणसं मेली का खाऊ खाऊ मेली? खायला मिळत नव्हतं म्हणून मेली, आणि आता खाऊ खाऊ मेली. भाऊच्या दिंडीमध्ये परतीचा प्रवास करत असताना मोहन बाबा आपल्या सरदवाडीमध्ये सकाळी 8 वाजताच काय असतं? दही आणि धपाटे. एका म्हाताऱ्याने 13 धपाटीने एक बिस्लरीचं बॉटल पाणी पिलंय. 13 धपाटे. त्याला म्हणलं, अरे एवढं खाणं मरशील ना? तो म्हणला, हा फक्त पाण्याला आधार आहे. आता का गाव खायचंय का? खाणं आहे का काय महाराज? ज्याला निरोगी आयुष्य जगायचंय त्याने पोटाचे 4 भाग करायचे, चाकूने कापून नाही. 50% अन्न, 25% पाणी, 25% जागा रिकामी. काही काही अशी विचित्र माणसं आहेत. आता सप्ताह आहे, कपाळ दाबून ढेरी दाबीत. जोपर्यंत ही जागा अशी होत नाही तोपर्यंत महाराज म्हणले, आता तुमची जर अशीच साथ राहिली ना, आता 12 वाजल्या तरी माघार घ्यायची. फक्त ऐकणारे बसले पाहिजेत. बसतान का? हात वर करा बरं. हात वर करा बरं. कीर्तन किती जणाला बंद करावं वाटतंय? फक्त हात वर करा. कीर्तनामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत 1, 2 आणि 3.
सिस्टीम, मृदंगाचार्य आणि गायक या तिन्ही गोष्टी जुळून आल्या का मग कीर्तन पार पडतं, नाही तर पार हा महाराज मग तुम्ही केवढ्याचा आणा, 50चा आणा, 25चा आणा, नाही तर नुसते फटाकडे आणा, पण या तिन्ही गोष्टी जुळून आल्या तर खरा सप्त्याचा आनंद असतो. हो, युक्त आहार महाराज म्हणतात. पण आपल्याकडे पाहना, आज एवढ्या पावसामध्ये सुद्धा, मी तर म्हणलं आज कीर्तनाला कोणी येते का नाही, पण एवढ्या पावसामध्ये सुद्धा उपस्थिती आहे. आणि विशेष म्हणजे महिला मंडळाची उपस्थिती जास्त आहे. लक्षात घ्या, का एवढ्या मोठ्या कोरोनामधून आपण वाचलोत. कदाचित जर कोरोनामध्ये आपला नंबर लागला असता तर सुंदर असा सोहळा पाहता आला असता का? म्हणून उपकार कोणाचे आहेत? बरवे झाले आजीवरी काही पडिल मृत्यूचे आहारी. आहारी गेलो नाहीत म्हणून इथं तर महिला मंडळाची उपस्थिती जास्त दिसते, म्हणून पुरुष मंडळ एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जरा जीव लावून वाजवा ना, लापशी खाल्ल्यासारखं नाही बाई. जाऊन द्या, टाळ्या वाजायच्या का सांगितल्या? बिचाऱ्या मालिकाचा त्याग करून आल्यात. नाही तर सध्या माणसाला वेळ लावलं मोबाईलने आणि त्यांना वेळ लावलं मालिकाने. त्या दिवशी आमच्या मित्रांनी जेवत असताना मित्राच्या बायकोनी चपाती ताटात वाढायची तर ग्लासात वाढली. त्याला म्हणलं असं कोण व्हायला लागले? तो म्हणला तसं नाही, ते चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घाल. पण लक्षात घ्या, हे ज्याच्यासाठी मिळालंय त्याच्यासाठी आपण ते वापरलं पाहिजे. वैकुंठवासी इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचे. गेले महाराज ते, पण आज महाराष्ट्रात जेवढे काही कीर्तनकार विनोद सांगतात ते इंगळे महाराज म्हणायचेच. आधी इंगळे मग सगळे. ते सांगायचे, एक माणूस छत्री घ्यायला दुकानात गेला आणि विचारलं दुकानदाराला, केवढ्याला आहे हो छत्री? दुकानदार म्हणला 2000. हे एवढी महाग? म्हणले महागाईचा विचार करू नका, 5 वर्ष टेन्शन नाही. म्हणला 5 वर्ष टिकेल? म्हणले हो, फक्त 2च नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही, पावसात भिजू द्यायची नाही. दोन्ही ठिकाणी काढायची नाही, मग का देवाऱ्यावर पुजायला घ्यायची का? ज्याच्यासाठी घ्यायची त्याच्यासाठी वापरायची नाही, मग करायचं काय? एका माणसाला रात्रीच्या वेळेस चोराने आडून लय हाणलं, इतका मारला. घरी आला, बायकोला सांगायला लागला, लय चोराने मारलं म्हणलं मला. बायको म्हणली, वेडे आहेत का काय? तुमच्या कमराला पिस्तूल होती ना? तो म्हणला, त्यो लपून ठेवला पिस्तूल म्हणून वाचला, नाही तो पिस्तूलही नेला असता. अरे पिस्तूल का लपून ठेवायला नाही का येड्या? ज्याच्यासाठी जे मिळालंय ते त्याच्यासाठी वापरलं पाहिजे. नाहीतरी आपण आईच्या गर्भामध्ये असताना वचन दिलेलं आहे, गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तिथली अवस्था, तिथं काही एसीपीसी नाही. ज्ञानोबा म्हणतात, मातेच्या उदर कुहुरी पचुनी विष्ठेच्या दातणी उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मी मरती. तिथं वचन दिलं, एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. काय वचन? आठवीन पाय हा माझा नवस, रात्रण ही दिवस पांडुरंगान. बाहेर आला की सगळं विसरून गेला. भगवंताने सांगितलं, असं आहे का? तुला आता त्याच्यातून बाहेर काढलं म्हणून विसरलास, पण पुन्हा गाठ पुन्हा माझ्याशीच आहे. हो, आपल्याला वर गेले हो काय इथं काय केलं काही विचारित नाहीत, फक्त 2च गोष्टी विचारतात, किती पाप केलंय आणि किती पुण्य केलंय. चित्रगुप्ताकडे सगळी नोंद आहे. आपण देवाच्या लोकांच्या भेन लांबच्या दाब्यावर जाऊन आपण पिऊ, पण देवाच्या भेन कुठं जायचं? चित्र आणि गुप्त असे खांद्यावर बसलेले आहेत, कारण त्यांचं चित्रगुप्त आहे त्यांच्या वहीतलं, म्हणून त्यांचं नाव चित्रगुप्त आहे. हा, आणि तिथं लगेच विचारतात, कोण्या गावचे? आंधळेवाडी. गावात सप्ताह होतो का? 1 नंबर. 10-15 लाख रुपये खर्च होऊन भव्य दिव्य सप्ताह होतो. कीर्तनाला गेलते का? नाही म्हणले, झोपलो होतो. झोपला की ठोकला. महाराज कितीही डोळे दाखवून पाप करा, पण आपला सगळ्या आपल्या कर्माचा हिशोब चालू आहे. संतांनी वर्णन केलं, हिशोब जमा पडेल सरकारी, येईल यमाजीची फेरी, जीवाशी धरोणी कारभारी. काय करतील? येतील मार, देतील मार, जोहार मायबाप जोहार. किती डोळे दाखवून पाप करा. जुन्या काळामध्ये एक कविता होती, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीतीचा धन
सरवय हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार रसना तशा घोड होत नाही. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीसी लगीन लागल जडली तेची प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती हो शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंकाव का लढून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशासाठी विसरू सारे माया ममता नाती देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती हो शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अशा गोष्टी रचना असायच्या. आता अशा रचना नाही राहिल्या. एका मावशीनं असं गाणं म्हणलं आपल्या नातवासाठी. ती म्हणली दिल्लीची ग केली किल्ली सुरतचा ग केला भाला पप्प्या माझा दारू पेला साऱ्या गावात धिंगाणा केला. मनपावलेने त्या दिवशी असं गाणं लावलं बर का जना भाऊ. मनपाला लावली लाइटिंग गुड्डा बुड्डीची. पण मला सांगा कुठलंही गाणं येऊ द्या मार्केटला 4-6 महिन्यात लोक त्याला भेटून जाते. हे बंद कर म्हणते ते आता काय सारखं सारखं तेच तेच. पण मला सांगा रूप पाहता लोचनी आणि सुंदर ते ध्यान हे अभंग 750 वर्षापासून चालू आहेत. असं कधी वाटतंय का याचा आता बिटवाला हे बंद करा काय रोज रोज तेच तेच. अहो कितीही रोज रोज तेच म्हणा या अभंगाशिवाय वारकरी संप्रदायाच्या साधनेची सुरुवात त्या ठिकाणी होत नाही. पण याचा वीट आला असं कुणी म्हणत नाही. उलट सुख घडो घडी वाढो लागे किंवा आविट गे माय विटेना आणि जवळच आहे परी भेटेना आहे का नाही. पण सध्या कसे माहितीये का मधुर मिलनी आज लाधला सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला आत्मस्वताची येता प्रचिती सौंदर्याने नटली दर्शन हरिभक्तीची लेवणी मधुर मिलनी आज लाधला सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला. म्हणून पहा जसं आईवडिलांवर एक जबाबदारी असते लेकरावर कसे संस्कार करायचे आई वडिलांकडे पाहून लेकरू घडतं तसं साधू संतांकडे पाहून समाज घडत असतो. लक्षात घ्या. म्हणून आई जसं लहानपणी तुम्ही पाहना दृष्टांत तसं आहे. कुठून जरी आलं शाळेतून आलं कुठून आलं तरी आई कुठे गेली आई कुठे गेली आई कुठे गेली आई कुठे गेली. पण हे कुठपर्यंत चालतंय जोपर्यंत बाई येत नाही तोपर्यंत आई. एकदा का बाई आली की आईलाच विचारतय ती कुठे गेली. ज्ञानोबा सांगतात ना पदार्थ नाही सांगत. ज्ञानोबा म्हणतात पहिल्या बाल्य अवस्थेमध्ये पहिली या बाळ जसे आई बा ह्याची पिसे वेड असतं. पिसे म्हणजे वेड कोणाचं आईचं. पण पुढं लग्न झालं ते सरे मग श्रीमांसे भुलो नि ठाकी. ज्ञानोबा म्हणतात असं भुलतय. मग मला सांगा आईनं हाक मारल्यावर पोरगा लवकर जातो का बायकोनं. आईनं फक्त हाक मारावी बाळू आवाजच नाही आला. बायकोनं नुसतं म्हणावं होय व आलोच. काकडा म्हणायचं दम नाही. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागता. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागता. बहिणा झालो नाही येता एका जनार्दनीच परिणाम. बहिणा झालो जगी
मदाला समातेनं विचाराव बाळाला, बाळा तुला कल्याण करायचं का भिवंडी? तो म्हणायचं आई मला कल्याण करायचं. असं आहे का? मग आई सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार चंदू, मासिया मोहळ रे रचियेला कंदू, झाडूनी आणखी नेला तया फुकटची वेदू, तैशा परिगती होईल पुढे उपदेश मानू, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थ रे हिंड. काय मुलं घडवली महाराज तिरी. आमच्या गोपीचंदाला घडवलं माता मैनावतीने. असा परमार्थाचा छंद लागला. असा कसा छंद लागला टिटविला, तिने समुद्र आटविला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. कसा छंद लागला? ऐसा धरी छंद बाळा, ऐसा धरी छंद, ऐसा धरी छंद बाळा, ऐसा धरी छंद जाय तुटुनी भवबंध, ऐसा धरी छंद बाळा तुटुनी भवबंध, ऐसा धरी छंद बाळा, ऐसा धरी छंद बाळा, ऐसा धरी छंद बाळा, ऐसा धरी छंद, ऐसा धरी आईकडे जबाबदारी मुलांना घडवण्याची. आईकडे पाहून आई वडिलांकडे पाहून मुलगा घडतो, तसं साधूकडे पाहून समाज घडत असतो. समाज साधूचा आदर्श डोळ्यात समोर ठेवून त्या ठिकाणी वाटचाल. म्हणून ही साधू संतांवर ही जबाबदारी आहे. लक्षात घ्या, त्यांच्याकडे पाहून त्या ठिकाणी ते घडत असतं. आणि आपल्याला हा देह मिळाला, या देहामध्ये येऊन जेवणामध्ये अशा काही गोष्टीच्या चुका असतात त्या दुरुस्त करता येतात, पण काही चुका दुरुस्त करता येत नाहीत. जमीन घ्यायची हुकली, चूक दुरुस्त होईल. बायको करण्यात हुकली, चूक दुरुस्त होईल. पण नरदेहाला येऊन जर आत्मउद्धार नाही केला तर चूक दुरुस्त होणार नाही. लक्षामध्ये घ्या, त्यांच्यावर जबाबदारी आहे. विष्टीतले 50 माणसं झोपू द्या, काही अडचण नाही, पण 91वा जागा पाहिजे. कोण? ड्रायव्हर. तो जर झोपला तो 50 कायमचे झोपले, असा अर्थ. जमीन घ्यायची हुकली, घ्यायची होती चांगली काळी खाप जमीन, पण जरा हलकी थोडी बरडीच घेण्यात आली. अरे 4-6 वर्षांनी पैसे आले पुन्हा दुसरी घेता येईल दुसरीकडे. बायको करण्यात हुकली, आता एकच मिळायची अवघड आहे म्हणा, पण हुकलं बा म्हणजे गोरी दिसली म्हणून केली, पण जरा भोळी निघाली. सासऱ्याला दादा म्हणायला लागली, नवऱ्याला दादाच म्हणायला लागली. चूक भरून निघेल, पण नरदे हात येऊन जर आत्मउद्धार नाही ना केला, चूक भरून निघणार नाही. कारण याचा जन्म उत्पत्ती जिथून झाली तिथं जाऊस तोर पूर्ण विराम नाही. याची उत्पत्ती झाली आहे का नाही? कुठून झाली? बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. अरे ये मिट्टी का पुतला एक दिन मिट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गया तो बुरा न देखा कोई, जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा न कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. होता जब तुझको मार देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. होता जब तुझको मार देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. जन्मामध्ये येऊन आत्मउद्धार आपण करून घेतल्याशिवाय याची सार्थकता नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी कळालं पाहिजे. आपल्याला हे कळत नाही, पण तुकोबा आहे तर देवालाच म्हणतात, देवा तुला काही कळत नाही. विचारलं महाराजांना की नेमकं काय कळत नाही, त्याचं उत्तर तुकोबा आहे दुसऱ्या चरणात देतात. काही काही ठिकाणी असं होतं, आपण पुढे एक म्हणावं, मागच्या पाठीमाग तिसरंच म्हणावं,
आपण म्हणावं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मागच्याने म्हणायचं शिवभोळा चक्रवर्ती याची माय मही चुलती. आपण म्हणावं रंगणी रांगत गुलगुला बोलत, मागच्याने म्हणायचं रंगणी रांगत गंगुला बोलत. मोहन बाबा आता आपल्या फडाची पद्धत कशी आहे, त्या करमाळ्याजवळ प्रसंग आला, इकडून टाळ करायची लाईन तिकडून टाळ करायची लाईन, विनेकऱ्यांनी ज्याला चाल म्हणे त्याचे नाव पुकारायचे आणि मग आपलं नाव पुकारलंय का नाही हे पाहावं मगच चालेल यावं का नाही. तिथं असा एक टाळकरी भेटला, काल्याच कीर्तन होतं, गोकुळीच्या सुखा अभंग घेतला त्याने, रांगीला होता तिकडूनच त्याने सुरू केलं, अरे गोकुळीच्या सुखा. थांबा थांबा थांबा, तुम्हीच म्हणा पण आर नाही, फक्त गोकुळीच्या एवढंच म्हणा ना, आर नाही फक्त गोकुळीच्या, असं आहे का म्हटला, फक्त गोकुळीच्या सुखा, तसं नाही हो म्हटलं, फक्त नाही नुसतं गोकुळीच्या, असं आहे का म्हटला, नुसतं गोकुळ. आता अशी साथ भेटले हो महाराज काय, पण आज सगळं वातावरण अगदी अनुकूल आहे. कीर्तनामध्ये मी सांगितलं फार महत्वाचे हे 3 पॉइंट आहेत. सप्त्यामध्ये साऊंड सिस्टीम, मृदंगाचार्य सगळ्याला लईट ठेवण्याचं काम, आणि गायनाचार्य, तिन्ही गोष्टी जुळून आल्या का मग खरा कीर्तनाचा आनंद आहे. हो, जसं जेवणाचा आनंद घ्यायचा असेल ना, जेवणाचा, प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर 3 गोष्टी फार महत्वाच्या. नंबर 1 गाडी धोरणात असावा, म्हणजे डखाटास असू नाही, ढकलून चालू करायची, धोरणात असावा. नंबर 2 रस्ता चांगला असावा, आणि नंबर 3 ड्रायव्हर फुल पेलेला असावा, सज्जन माळकरी. मग प्रवासाचा आनंद. जेवणाचा आनंद घ्यायचा आहे, गरमागरम बाजरीची भाकरी पाहिजे, गावरान गिर गाईचं तापवलेलं दूध पाहिजे, तळ हातावणी साई त्याच्यावर, आणि तोंडी लावायला हा खायचं कोणाला सांगावं लागतंय होय, भजन करा टाळी वाजवा हे सांगावं लागतंय. आता खरं दादा जेवणाचा खरा आनंद तुम्ही आता शहरातच सप्ते केलेत, खेड्यात बी केलेत, दोघांनी पण. जेवणाचा खरा आनंद खेड्यात आहे का शहरात? खरा आनंद खेड्यात आहे. आता शहरात पैसे थोडे जास्त आहेत पण प्रेमाचा जरा दुष्काळच आहे का नाही. तळ हाता एवढे 2च चपात्या वाढते ती मावशी, म्हणजे बारीक घास केले तर 2, नाही तर तळ हाता एवढे 2च चपात्या. लगेच विचारणार, बोली भाषा जरा शुद्ध असते, महाराज भात घेता की हात धुता? आता वारकरी लाजत नाहीत, म्हणले मावशी भातही घेत नाहीत हातही धुत नाहीत, चपात्या आणा. वारकरी कावर लाजणार, लाजत नाहीत वारकरी. गेल्या वर्षी आता उल्हासनगरला मी कीर्तनाला गेलो होतो, भीमसे बाबाच्या पुण्यतिथीला. माझ्या बरोबर एक वारकरी होते, त्या मावशीने विचारले, का घरी गेलो आम्ही, त्या मावशीने विचारलं, महाराज चहा करू की शरबत? आमचे वारकरी म्हणले चहा होईपर्यंत सरबत आणा आणि नंतर चहा बी आणा. तर वारकरी काय लाजायला लागले, फक्त बोलणं शुद्ध. लहान लेकरांनी जर येड्यावानी केलं तर शहरातली बाई त्यांना कसं खवळणार माहितीये का, ए पिल्लू इकडे हो नाहीतर पप्पांना सांगे. आता मला सांगा, असा स्वर काढल्याच्या नंतर ते येणार आहे का हो? त्याला आपलं खेड्यातला झटका पाहिजे. पप्या 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 म्हणते तुला, लवकर माघारी फिर नाही तर तुला ह्या बापाला संगच हाता घालून काढी. अहो पप्या नीट होतोय त्याचा बाप नीट होतोय, हा सगळा आनंद हा फक्त बोलणं गोड आहे. त्या दिवशी एक जणांनी हरिपाठ शुद्ध म्हणला, सर्व घंटी राम देहा नाही ते शुद्ध, पण खरा आनंद खेड्यामध्ये. ज्ञानोबराचे गोवी सांगतो, ज्ञानोबराय म्हणतात, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. नंबर 1 बाई स्वयंपाकाला सुगरण असावी, वाढणारा उदार, खाणारा रसज्ञ. वाढणारा कसा पाहिजे, उदार पाहिजे, खाणारा रसज्ञ. बाई स्वयंपाकाला तुकोबराय म्हणतात तसं होऊ नये. सुगरणी बाई थिता नाश केला आणि गुळ तो घातला भाजीमध्ये, ऐका नाही. स्वयंपाकाला सुगरण असावी. काय महाराज, आमच्या पूर्वीच्या माता भगिनीने जर भाकर चपाती जर केली ना तर इतकी जाड ती भाकर चपाती फुगायची, एवढी जाड. आता भाकर चपाती फुगत नाही, करणारीच फुगती, फुगत नाही ती आता, एवढी जाड. तुम्हाला सांगू का, माझा जन्म ऊसाच्या पाचाटात झालेला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमच्या आई वडिलांनी, आमच्या वडिलांनी एकट्याने ऊस तोडला, आईने तोडला, पुन्हा भावानी तोडला, आणि जन्म तिकडे झाला. याचा अर्थ काय की त्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा आमच्या जुन्या माता भगिनी ऊसाचं काम केलं, त्या अवस्थेत असताना. आता डॉक्टर लोक काय सांगतात माहितीये का,
बाई तांब्या सुद्धा उचलू नको, फक्त मोबाईल उचलीत जा, म्हणजे एवढा बदल. पण नंबर 1, बाई स्वयंपाकाला सुगरण असावी, वाढणारा उदार आणि खाणारा रसज्ञ. रसज्ञ शब्दाचा अर्थ काय? कशासोबत काय खायचं याची त्याला जाण असावा किंवा अक्कल असावा. नाही तर बरेच असे माणसं आहेत आमच्या टीम मध्ये सुद्धा येतात, दूध आणि ताक एकत्र करून पितात. दादा फक्त झाकली 1.25 लाखाची आपली. तुको बरं सांगतात बरं का, पदच नाही सांगत. तू का म्हणे करी ताक दूध एक सरी. अण्णा तुमच्या घरचा प्रसंग आहे ना, तर सांगताना नाव ठेव काही. हा, दूध दही आणि ताक एकत्र कोण खाऊ शकतो? सोपं आहे का? अहो काही काही माणसं असे येत. त्या दिवशी रेल्वे स्टेशनला असा एक मनुष्य पाहितला, आईस्क्रीमच्या आत बुडून खात होता. कशी लागत असेल होय सरपंच? आता खाल्ल्याशिवाय कसं कळन मला. पण हा जेवणाचा आनंद, तसं कीर्तनाचा आनंद, या तिन्ही गोष्टी जुळून आल्या की मग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि मग हा सेऊ ब्रह्मरस आवडणे. चला, विषय आपला काय चाललाय? अभंगाचं 2रं चरण. हा, कारण अशी मध्ये फवारणी केली म्हणजे किडे मरतील. हा, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. काय कळत नाही देवाला? तू खूप बराय सांगतात देवा, तुझ्या नामाचं काय सामर्थ्य, तुझ्या नावाची काय किंमत आहे तुला कळत नाही, ती आम्ही जाणतो. आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आता माझ्या समोर अनेक प्रसंग आहेत, काही रामायणातले आहेत, काही महाभारतातले आहेत, पण विस्तार करायला जरा वेळ कमी आहे. फक्त 15 ते 20 मिनिटं शिल्लक आहेत, ऐका. आणि सध्याच्या काळात सुद्धा रामायण महाभारताची समाजाला खूप गरज आहे. कशी गरज आहे? एका वाक्यात व्याख्या सांगतो. जर एका वाक्यात जर व्याख्या करायची झाली रामायण आणि महाभारताची, व्याख्या अशी करता येईल: माझं ते माझंच आणि माझ्या भावाचं ते सुद्धा माझंच महाभारत. पण हे सुद्धा ऑल डेफिनेशन झाली. आता नव्यानं जर व्याख्या करायची झाली अशी करता येईल: माझं ते माझंच आणि साऱ्या गावाचं ते सुद्धा माझंच, आधुनिक महाभारत. पण याच्या विरुद्ध रामायण आहे: अरे मी तर त्या गादीचा स्वीकार करणार नाही, पण माझ्या भावाच्या पादुका मी गादीवर ठेवून त्याचं मी त्या ठिकाणी राज्य चालवेल, पण मी त्या गादीचा स्वीकार करणार नाही. याचं नाव रामायण आहे. एवढा मोठा हे उत्सव का करायचे? घराघरातलं महाभारत बंद व्हावं आणि त्या घरामध्ये असं रामायण सुरू व्हावं, त्याच्यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे. लक्षात घ्या. पण तुको बराय देवाला म्हणतात, देवा तुझ्या नावाचं सामर्थ्य तुला कळत नाही, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. तू का म्हणे आम्हा जन्म गोडो यासाठी, या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. तुझ्या नावाचं सामर्थ्य तुला कळत नाही, आम्ही जाणतो. हा मुद्दा पटवून देण्यासाठी तुकोबरायांनी 3 दृष्टांताची योजना आजच्या अभंगामध्ये केलेली आहे. तैसे तुझं ठावे. तैसे म्हणजे कैसे? काही शब्दाची किमया असते. ज्ञानेश्वरीमध्ये जोवरी शब्द आला की तोवरीला जन्म देतो, जर शब्द तरला जन्म देतो, तैसे शब्द कैसेला जन्म देतो. काही काही शब्दाची विशेषता असते. जसं आपल्याकडे एक शब्द आहे पण. एखादी मुलगी पाहायला गेले, म्हणले सगळं चांगलंय, सगळं चांगलंय, पण ते पण आलं का असं समजायचं काहीच चांगलं नाही. तसं तैसे तुझं ठावे, मग तैसे म्हणजे कैसे याचं फार सुंदर उत्तर तुकोबराय पहिल्या चरणात देतात. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कुमुदिनी शब्दाचा अर्थ आहे फुल, आणि विशेषत्वानं कमळाचं फुल की ज्यामध्ये सुगंध असतो, परिमळ असतो, मकरंद असतो. महाराज म्हणतात सुगंध परिमळ मकरंद फुलाचा आहे, पण त्याची किंमत काय ही फुलाला कळत नाही, भोंग्याला कळते. भ्रमर सकळ शेकडो किलोमीटर वरून भोंगा येतो आणि त्या परिमळ मकरंदाचा आस्वाद घेतो. तसं देवा नाव तुझं आहे, पण त्याची किंमत तुला नाही, ती आम्ही जाणतो. थोडस अश्रद्ध माणसाची लक्षणं सांगत असताना असाच प्रसंग ज्ञानेश्वरीमध्ये आलाय. थोडस अंतर आहे. ज्ञानोबराय म्हणतात का कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकेची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी येराची खुलची उरी. ज्ञानोबराय म्हणतात कमळ आणि बेडूक एकाच घरामध्ये राहतात, चिखल हेच त्यांचं घर आहे, पण एकाच घरामध्ये राहून सुद्धा बेडूक कधी त्या फुलाचा मकरंद सेवन करत नाही, तो चिखलच खातो. पण तुकोबराय आणखीन जवळ आले. तुकोबराय म्हणतात मकरंद फुलाचा आहे, परिमळ फुलाचा आहे, पण त्याची किंमत काय ही फुलाला कळत नाही, ती भोंग्याला कळते. ती कोणाला कळते? भोंग्याला. फुलातला जर परिमळ निघून गेला तर त्याच ठिकाणी फुलाचं मरण असतं. परिमळ गेली या ओस फुलो देठी. नाथ महाराज म्हणतात आयुष्याच्या शेवटी देह, जसं फुलातला परिमळ निघून गेला. ज्ञानोबरायांचे शब्द फार गोड आहेत, या रचनाच अशा आहेत, आपला जीव त्याच्यावरून आवळून टाकावा. ज्ञानोबराय म्हणतात परिमळ निघाली या पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी.
ज्ञानोबराय म्हणतात वाऱ्याची झुळूक यावी, त्या वाऱ्याच्या झुळकी सोबत फुलातला परिमळ निघून जावा आणि पाठीमाग जसं फुल ओस पडावं तशी आपल्या मानवी देहाची अवस्था आहे. परिमळ गेलिया ओस, आयुष्य गेल्याच्या नंतर म्हातारपणात जीवन असं ओस पडतं, ओस. लक्षात घ्या. जुनी कीर्तनकार एक दृष्टांत खूप गोड सांगायची. एक राजा होता आणि नाजूक होता. एवढा राजा तो नाजूक, तो राजा जर हत्तीवरती अंबारीमध्ये बसून निघाला आणि हत्तीच्या पायाखाली जर वेलदोडा आला तर राजाला सर्दी व्हायची. म्हणजे हत्तीवर अंबारी, अंबारीमध्ये गादी, गादीवर बसलेला राजा आणि वेलदोडा कोणाच्या पायाखाली आलाय? हत्तीच्या. आणि संसर्ग कोणाला झालाय? राजाला. इतका नाजूक राजा. आणि त्या गावामध्ये एक माळीनबाई होती. तिनं मस्त मोगऱ्याच्या फुलाचा एक हार बनवला. पुष्प जातीमध्ये सगळ्यात सुगंधित फुल जर कशाचं असेल तर ते मोगऱ्याचं आहे. म्हणजे फुलाचा राजा गुलाब जरी असला तरी ज्ञानोबारांनी असं नाही म्हटलं गुलाब फुलला, असं नाही, मोगरा फुलला, मोगरा फुलला. का? सगळ्यात सुगंधित फुले. सुंदर असा हार बनवला, राजाला नेऊन घातला. राजाला तो इतका आवडला, राजानं त्या माळीनबाईला 5 तोळे सोन्याचे नाणे बक्षीस दिले. माळीनबाई जाऊ लागली. जात असताना राजाने सांगितलं, माळीनबाई उद्या येत असताना याच्यापेक्षा आणखी मोठा तुम्ही या मोगऱ्याच्या फुलाचा हार बनवून आणा, उद्या मी तुम्हाला 10 नाणी देईल. त्या बाईला रात्रभर झोप नाही, 10 नाण्याची आशा. भल्या पहाटे ती उठली, अख्ख्या गावामध्ये फिरून मोगऱ्याचे फुलं जमा केले, भला मोठा सुंदर असा हार बनवला. सकाळी 8 वाजता दरबारामध्ये राजाला घालण्यासाठी हजर झाली. पण राजा काय दरबारात आला नाही. 9 वाजले आला नाही, 10 वाजले, अखेर 11:45 वाजता ललकारी आली. निगा रखो आस्ते कदम महाराज पधार रहे हो. म्हणजे राजाच्या आगमनाला अशी एक ललकारी द्यावी लागते. राजा आला पण विचित्र अवस्थेत. 2 शिपायाच्या खांद्यावरचे असे हात आहेत. त्या शिपायाने कसं बस राजाला आणलं, सिंहासनावरती आणून बसवलं. लगेच माळीनबाई धावली. कशाला? हार घालायला, 10 नाण्याची आशा. पण राजाने सांगितलं, माळीनबाई थांबा, हार घालू नका. म्हणले का? म्हणले काल तुम्ही जो हार घातला होता तो माझ्या छातीला इतका रुतला, इतका रुतलाय, कारण नाजूक राजा, इतका रुतला, रात्रभर माझी छाती दुखते. पहाटे पहाटे राणी साहेबांनी झेंडू बम चोळून दिला तेव्हा छाती दुखायची राहिली. जसं आपण झोपल्याच्या नंतर आपल्या अंगाखाली जर माळ आली तर माळीचा असा ओळ उमटतो अंगावर, तसा ओळ उमटला. कशाचा? मोगऱ्याच्या फुलाचा. इतका नाजूक राजा, इतका नाजूक. आणि त्याच्यापेक्षा मोगऱ्याचं फुल किती कठीण. ज्याचं चुरगळल्यानंतर पाणी होते पण रुतलं, याला काय करावं? माळीनबाई नाराज झाली. 10 नाणे गेले, मेहनतही वायाला गेली. नाराज झाली, जाऊ लागली. पण राजाने सांगितलं, माळीनबाई थांबा, तुमची मेहनत वाया घालवत नाही. प्रधानजी 10 नाणे देऊन टाका. माळीनबाई म्हणली, घालू हार नाही तर ना घालू, आपली मेहनत कामाला आली. जाऊ लागली. पण जाताना राजाने सांगितलं, माळीनबाई एक काम करा, उद्या मी तुम्हाला 25 नाणे देईल, पण उद्या तुम्ही मोगऱ्याच्या फुलाचा हार तयार करून आणायचा नाही, फक्त मोगऱ्याच्या सुगंधाचा हार तयार करून आणा. ती अशिक्षित बाई होती. तिनं काय नाही असं डोक्याला हाणून घेतलं आणि एकच वाक्य बोलली, अरे कुणी याला राजा केलंय का? अरे मोगऱ्याच्या सुगंधाचा कुणा हार तयार करता येतो का? ज्ञानोबराय म्हणतात, सुमनाचा परिमळू गुंफिता नाही, मलया निळ शीतळू पालवी नये गाळू. सुमनाचा परिमळ गुंफिता नाही. परिमळ फुलाचा आहे पण त्याची किंमत फुलाला कळत नाही, भोंग्याला कळते. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा नाव तुझं आहे पण त्याची किंमत तुला नाही, ती कोणाला कळते? आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आणि 2 आणखीन दृष्टांत दिले. माते तृण बाळा दुधाची ते गोडी. दूध हे आईचं आहे पण त्या दुधाची किंमत आईला कळत नाही. महाराज म्हणतात, बाळा दुधाची ते गोडी. माते तृण, तृण शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताच्या काडी एवढी किंमत नाही त्या आईला दुधाची, पण दुधाची किंमत कोणाला आहे? बाळा दुधाची ते गोडी. तसं देवा नाव तुझं आहे पण किंमत तुला नाही, त्याची किंमत आम्हाला आहे. आणि अपूर्व दृष्टांत देतात. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये. स्वाती नक्षत्रातला पाऊस पडावा. जुन्या काळातले माणसं म्हणायचे, पडतील स्वाती तर उगतील मोती. त्या स्वाती नक्षत्रातला पाऊस जर पडला आणि त्या पावसाच्या पाण्याचा थेंब समुद्रामध्ये शिंपल्यात जर पडला तर त्या शिंपल्यामध्ये मोत्याचा जन्म होतो. मोती शिंपल्याचा आहे, जन्म शिंपल्यात आहे, पण त्या शिंपल्या मोत्याची किंमत काय त्या शिंपल्याला कळत नाही, रसिकाला किंवा सराफाला कळते. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा नाव तुझं आहे पण त्याची किंमत तुला नाही, ती आम्ही जाणतो.
तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगतीये तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाण विढोबा जीवनामध्ये आपल्याला आत्मउद्धार करून घ्यायचा आहे तर कलियुगात भगवंताच्या नामाशिवाय दुसरा मार्ग नाही कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उच्चिष्टची विधान नकळे न घडे सर्वता ज्या नामाची किंमत देवाला कळत नाही त्या नामाचा जीवनामध्ये स्वीकार करायचा आणि मग मात्र निश्चितपणे जसं आपण आपलं सर्वस्व जर देवाला समर्पित जर केलं आपलं जीवन तर देव सुद्धा त्याचं सर्वस्व आपल्याला समर्पित केल्याशिवाय राहत नाही जनाबाईचा एक प्रसिद्ध अभंग आहे जनाबाई म्हणतात जनी म्हणे देवा झाले रिखाल केशवा घर तुझे डोईचा पदर आता आमचंच किती वेळ ऐकायचं आता तुमचं ऐकायचं आता आम्हाला फक्त अर्धा मिनिट हा महिलासाठी अर्धा मिनिट पुरुषासाठी अर्धा मिनिट जास्त वेळ भजन करायचं नाही जर जास्त वेळ आपण केलं आणि जर विमान आलं तर जायचंय का नाही म्हणून फक्त अर्धा मिनिट चला महिला मंडळ नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई मागे टाळी वाजत नाही जमलं आताशी कीर्तन सुरू झाल्यासारखं वाटायला लागले हे पा महिला मंडळ तुम्हाला अजिबात जमलेलं नाही ज्याचा आवाज जास्त त्याला बक्षीस आहे ज्याचा आवाज जास्त आजचं पाकिट त्याला दादा कीर्तनात दिलेला शब्द आहे खोटं बोलत नाही बरं का ज्यांचा आवाज जास्त येईल आजचं पाकिट त्याला पण मी पाकिट म्हटलोय पैसे नाही पैसे काढून घेऊन फक्त चला आता महिला मंडळ तुम्हाला भजन जमलेलं नाही आता पुरुष मंडळीच आमच्या भजन आहे का आणि आज शिकून घ्या म्हणजे काला होईपर्यंत तुम्हाला पुन्हा म्हणायला टेन्शन नाही चला सावध हो सगळे तुमच्या जीवा बोललोय आता पाठीमा काढून घेऊ नका हे राधे कृष्ण 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 राधे राधे आता काय म्हणते डिपॉझिट जप्त केलं राव तुम्ही असं कुठं असतंय का हा चला हात वर करा एक टाळी वाजायची फक्त एक महिला म्हणलं स्वतः टाळी वाजायची हात वर करा एक टाळी वाजायची एक फक्त एक 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 वामन भाऊ जे वामन भाऊ भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे वामन भाऊ भगवान बाबा जे भगवान हे वामन भाऊ जे वामन भाऊ कहिनी प्रसाद वामन भाऊ वामन भाऊ जे वामन भाऊ कहिनी प्रसाद वामन भाऊ वामन भाऊ जे भगवान बाबा कहिनी प्रसाद वामन